आज तरी ना जरा जास्तच थंडी पडली होती. स्वेटर घातलं होतं आधी, पण त्याची ना मला लाजच वाटायला लागली नंतर त्याच्यामुळे मी काढून ठेवलेलं. पण तरी थंडी काही थांबायचं नावच घेत नव्हती. मग काय आता लाजून काही उपयोग होणार नाही म्हणलं, त्याच्यामुळे परत स्वेटर घातलं आणि 9 वाजेपर्यंत ते काढलंच नाही. मी माझी इकडे काम आवरत होते आणि हा बघा, माझं काहीतरी ह्याच्या पप्पाला सांगायचं सुरू होतं रडून. जसं काय माझ्यासोबत एकटाच राहिला होता 10 वर्ष आणि त्याच्यानंतर त्याचा पप्पा मिळालाय, असंच करायला लागला. ह्याचा पप्पा नसला की ह्याचं रूप वेगळं असतंय आणि ते गेले का नाही मग वेगळं असतंय. पण मी पण त्याला म्हणून ठेवलं, पप्पा आहे तोपर्यंत नाटकी कर, ते गेले की तुला सांगते. त्यानं वेगळं थैमान मांडलं होतं आणि तोपर्यंत ह्या पोरीनं माझी टिकल्याची डब्बी सगळी पालती केली बाहेर नेऊन. काय करायचं सांगा, ह्याला बोलायचं का त्याला बोलायचं? जाऊन परत सगळ्या त्या टिकल्या गोळा केल्या, जसं काय मला काही दुसरं कामच नव्हतं तसं. नुसतं कामावर काम वाढवून ठेवतात ही पोरं. तिला तेवढं आधी शाळेत घालवलं आवरून, कारण ती गेल्याशिवाय मला काही सुचणार नव्हतं. नाहीतर मला डबल काहीतर काम करून ठेवलंच असतं तिनं. मग काय, ती गेल्यावर पटकन जेवण बनवायला घेतलं आणि आज जेवणात होतं मोहरीची भाजी आणि चपाती, जास्त काय नाही. आणि मोहरीची भाजी मी भरपूर वेळेस बनवलेली आहे, तरी पण मी एक चुकी केली. मी पहिल्यांदा शिजवून घेतली नाही, उकडून घेतली नाही, डायरेक्टच फोडणी मारली. त्याच्यामुळं का नाही त्याची टेस्ट जरा अशी कडवटच लागत होती मला. म्हणजे मला माहित असताना, मी केलेली असताना पण माझ्याकडून असं झालं. आणि त्याचं कारण आहे ही 2 पोरं. कारण दिवस रात्र ह्या दोघांचाच विचार डोक्यात चालू असतो, त्याच्यामुळे काही लक्षात पण राहत नाही, काय सुचत पण नाही. त्याच्यामुळे कायम माझ्यासोबत असं होतंय आणि ह्याच्या आधी पण भरपूर